नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना आता घरकुलचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती पडायला सुरू झालेले आहे. परंतु जे काही बाकीचे बांधकाम कामगार आहेत त्यांची यादी कधी लागणार आहे? कारण की बऱ्याच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. आता नोंदणी केल्यानंतर त्यांना काय अर्ज करायची गरज आहे की नाही? अर्ज करायची गरज असेल तर त्यांना अर्ज कसा करायचा? त्यांच्या मोबाईलवरून करता येणार आहे का ऑफलाईन करून त्यांच्या ऑफिसला त्या ठिकाणी महाभिविशीच्या ऑफिसला काय कागद जमा करायचे आहेत, फाईल म्हणजे घरकुलचा प्रोसेस कसा असणार आहे ह्या संदर्भात संपूर्ण माहिती हे देणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचे आहे, पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. आता या ठिकाणी आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या तीन लाईनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा कल्याणकारी योजनेवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कल्याणकारी योजनेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नंतर तुम्हाला जे आहे ते कल्याणकारी योजनेमध्ये तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात घरकुल योजनेविषयी माहिती तुम्हाला भेटते. जे आहे ते या ठिकाणी पहा अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण. तर या ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ग्रामीणवरती क्लिक करून पाहायचं आहे आणि त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य 2 लाख. तर तुम्ही शहरी भागामधील असाल तर शहरी भागावरती क्लिक करू शकता किंवा ग्रामीण भागातील असाल तर ग्रामीण भागावरती क्लिक करू शकता. तर या ठिकाणी पहा तुम्हाला पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती आलेत का नाही हे कसं चेक करायचे ते पण सांगणार आहे. परंतु तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आहे की नाही, जर तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा की आमची नोंदणी ॲक्टिव्ह आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुलचे पैसे पडणार आहेत, त्यांना अर्ज करायचा का नाही हे पण सांगणार आहे. त्यामुळे पुढच्या व्हिडिओची वाट बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची नोंदणी झालेली आहे की नाही.